नमस्कार माझ्या 11वी सायन्समध्ये जाणाऱ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस, मंगळवारपेठ, कोल्हापूर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, की जे तुम्ही सध्या सुट्टीत बसून घरी बसून अभ्यास करत आहात आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगतो की काहीही तुम्हाला डाऊट्स असतील तर मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला अर्थात 8669000591 या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त व्हिडिओ पाहत असताना आपल्या व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द व्हिडिओ टुडे. आता पहा, आज आपण कोणते कोणते पॉइंट्स कव्हर करणार आहोत आपल्या लेक्चरमध्ये. तर हा आपल्या लेक्चरचा पार्ट 3 आहे. ओके, वी आर गोइंग टुवर्ड्स द थर्ड पार्ट ऑफ अवर लेक्चर टुडे. आणि आजच्या याच्यामध्ये आपल्याला 3 मुख्य पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. त्याच्यामध्ये एक येते पॅरालॅक्स मेथड, जसं आपण लास्ट लेक्चरला या मेथडकडे येऊन थांबलो होतो. दुसरी येते डायमेन्शनल अनालिसिस, ओके, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल पार्ट ऑफ द चॅप्टर, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि तिसरं युजेस अँड लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ओके, सो यातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण एक व्यवस्थित लक्ष देणार आहोत, व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहोत. ठीक आहे. आणि जर याच्या पूर्वीचे तुम्ही जर 2 व्हिडिओज बघितलेले नसतील, जे कोण हे व्हिडिओज फर्स्ट टाइम बघतायत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा पार्ट 1 आणि पार्ट 2 बघून घ्या आणि मगच पार्ट 3 कडे या, की जेणेकरून तुम्हाला बेस पासून ते पुढच्या लेवल पर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द टुडेज लेक्चर. आणि त्यामधला फर्स्ट पॉइंट जसं मी इथे लिहिलेला आहे तो कोणता असणार आहे? इट विल बी parallax method. Okay, it will be parallax method. ती कोणती मेथड आहे? parallax method. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की आपण लास्ट लेक्चर मध्ये हे बोललो होतो की जे छोटे डिस्टन्सेस आहेत हे मोजण्यासाठी आपल्याकडे व्हर्नियर कॅलिपर आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे, असे अनेक छोटे छोटे जे काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ओके, मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपल्याकडे आहेत. पण whenever we are measuring some far more distances, जे खूप मोठे डिस्टन्सेस आहेत, अशा डिस्टन्सेसना मात्र आपल्याला काही अशा छानशा मेथड्स वापरायला लागतात. अँड वन ऑफ विच इज पॅरालॅक्स मेथड. ठीक आहे, ही त्यापैकीच एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? वी आर गोइंग टू मेजर द डिस्टन्स बिटवीन 2 प्लॅनेट्स. ओके, वी आर गोइंग टू मेजर डिस्टन्स बिटवीन 2 प्लॅनेट्स, और अ प्लॅनेट अँड अ स्टार, और अ प्लॅनेट अँड अ सॅटेलाइट. ओके, एनीहाउ 2 मोठ्या बॉडीज ज्यांच्यामधलं डिस्टन्स खूप जास्त आहे त्याच्यासाठी ही पॅरालॅक्स मेथड उपयोगी आहे. ओके, ठीक आहे. सो नाउ लेट अस सी हाऊ डू वी मेजर द थिंग्स. आता पहा, सपोज दिस इज अर्थ. ओके, सो दिस इज आवर अर्थ. आणि इथं कुठेतरी सपोज तो लांब कुठेतरी एखादा प्लॅनेट आहे, स्टार आहे, सॅटेलाइट आहे, एनीथिंग इज देअर. ओके, पॅरालॅक्स मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे की वी आर गोइंग टू कन्सिडर 2 पोझिशन्स ऑन अर्थ, एक इथं आणि एक इथं. ओके, लेट मी नेम दीज पोझिशन्स A and B. ओके, and let me name this position to be C. ही जी पोझिशन आहे ही स्टारची पोझिशन आहे, C जी पोझिशन आहे ही स्टार, प्लॅनेट किंवा सॅटेलाइटची पोझिशन आहे. ओके, आता पहा, मी काय करणार आहे, आपल्या अर्थ वरून 2 पोझिशन्स वरून आपण काय करणार आहोत, या स्टार कडे किंवा या प्लॅनेट कडे किंवा सॅटेलाइट कडे पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता विचार करा की हे जे डिस्टन्स D असेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या पॉइंट पासून ते त्या स्टार पर्यंत किंवा त्या प्लॅनेट पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला हे मोजायचं आहे. त्याला मी कॅपिटल D असं नाव दिलेलं आहे. ऍट द सेम टाइम आपण A पासून सुद्धा ते डिस्टन्स मोजणार आहोत, विच विल बी इटसेल्फ कॅपिटल Dच असेल. थोडाफार फरक असतो, तो इग्नोर करतो आपण. आता विचार करा, एक ट्रायंगल तयार होतो. पहा, आपण जर AB जोडलं, ओके, AB जोडलं तर एक ट्रायंगल तयार होतं. आता आपल्याला AB हे डिस्टन्स माहिती असणार आहे, आपण त्याला स्मॉल d असं नाव देऊया. आपल्याला AB हे डिस्टन्स माहिती असेल ना, कारण A आणि B हे काय आहेत? अर्थ वरचे डिस्टन्सेस आहेत, बरोबर आहे. ओके, अर्थ वरचे डिस्टन्सेस आहेत, त्यामुळे AB, डिस्टन्स AB हे आपल्याला नोन आहे. वी नो द डिस्टन्स, बरोबर आहे. सो D इज नोन. ओके, अननोन कोण आहे? कॅपिटल D अननोन आहे, विच वी आर गोइंग टू मेजर. आता काय केलं जातं, पहा, ह्या दोघांपासून, ह्या 2 पोझिशन्स पासून एक अँगल इथं तयार होतो सेंटरला, त्याला आपण काहीतरी नाव देतो अल्फा. ओके,
नॉट नेसेसरीली अल्फा, तुम्ही थीटा घ्या, गॅमा घ्या, वी डोंट केअर. पण इथं काय पाहिजे, अल्फा किंवा थीटा, तो जो काय अँगल असेल तो असाइन केला गेला पाहिजे. ओके, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता बघा, हा अल्फा हा अँगल आहे, ठीक आहे. आता दोन गोष्टींचा विचार करायचा. हा जो स्मॉल डी आहे, ओके, दिस इज द स्मॉल डी, दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन द अर्थ. हे कॅपिटल डी काय आहे, डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द अर्थ किंवा द स्टार अँड द अर्थ. आणि हा जो अँगल तयार झालाय, हा एक स्मॉल अँगल तयार झालाय, त्याला आपण म्हणतो पॅरलॅक्स अँगल. ओके, दिस अँगल इज कॉल्ड पॅरलॅक्स अँगल. लक्षात ठेवायचं, दिस अँगल इज कॉल्ड पॅरलॅक्स अँगल. ओके, आता पहा, हा जो पॅरलॅक्स अँगल तयार झालाय, याच्यामुळे आपल्याला काय काय फायदे होणार आहेत. हा, तर पूर्वी काय करूया, बघा, हे जे डिस्टन्स असेल ए आणि बी मधलं, ओके, दीज आर द 2 पॉइंट्स ऑन द अर्थ, बरोबर आहे. हे जे डिस्टन्स असेल, हे ह्या अर्थ मधलं आणि त्या प्लॅनेट मधलं हे जे डिस्टन्स आहे ह्याच्यापेक्षा खूप छोटा असेल. म्हणजे हा स्मॉल डी जो असेल, इट विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन कॅपिटल डी, बरोबर आहे. इट विल बी मच स्मॉलर दॅन कॅपिटल डी, बरोबर आहे. आणि म्हणून या कॅपिटल डी ला तुम्ही इकडे डिवाइड केलं तर पहा, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी हे जे रेशो आहे हा 1 पेक्षा खूप छोटा येतो. हा 1 पेक्षा खूप छोटा रेशो येतो. आणि म्हणून तुमचा जो अँगल आहे, ओके, अल्फा इज व्हेरी स्मॉल. अल्फा इज व्हेरी स्मॉल. ही अल्फाचीच डेफिनेशन आहे ना, अल्फा इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. आपण सर्कल मध्ये करतो पहा, सेंट्रल अँगल साठी. ओके, आपण सर्कल मध्ये समजा एक छोटा सर्कल आहे, ओके, आणि असं काय आहे, एक आर्क आहे. आपण काय करतो, आर्क लेंथ एस घेतो, रेडियस आर घेतो, मधला अँगल थीटा घेतो. वी हॅव द रिलेशन एस इज इक्वल टू आर थीटा अँड देअरफॉर थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. इन द सेम वे, हा समजा एका सर्कलचा आर्क आहे, ही आपली आर्क लेंथ आहे डी, अपॉन हा जो कॅपिटल डी आहे, ही समजा रेडियस आहे इथली, दॅट इज कॅपिटल डी. तर थीटाचे डेफिनेशन काय येणार, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. पण कॅपिटल डी जो आहे हा स्मॉल डी पेक्षा खूप खूप मोठा आहे. आणि म्हणून स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इट इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इट इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. आणि म्हणून आपला अल्फा जो असेल तो खूपच छोटा असेल. ओके, द अँगल विच वी आर कन्सिडरिंग इज व्हेरी व्हेरी स्मॉल. लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता जसा मी इथं फॉर्म्युला वापरला तसंच तिथं वापरणार. आता काय करणार मी, पहा, मला काय पाहिजे, मला हे डिस्टन्स डी पाहिजे, बरोबर आहे. ह्याच्याशी कंपेअर करा, तुम्हाला डायरेक्टली मिळेल. ते डिस्टन्स डी म्हणजे इथं काय आहे, हा रेडियस आहे. आणि रेडियस साठी काय फॉर्म्युला घेऊ शकतो आपण, एस अपॉन थीटा घेऊ शकतो, बरोबर आहे. रेडियस साठी काय फॉर्म्युला घेऊ शकतो, एस अपॉन थीटा घेऊ शकतो. इन द सेम वे इथं काय करणार आहोत आपण, कॅपिटल डी इज इक्वल टू काय करणार, डी अपॉन अल्फा. आणि हे केलं की आपल्याला काय मिळून जाईल, वी विल हॅव द डिस्टन्स विच इज रिक्वायर्ड. ओके, हे जे डिस्टन्स आहे त्या प्लॅनेट पासून ते अर्थ पर्यंत, ह्या पॉइंटला किंवा या पॉइंटला, एनी हाऊ ज्या कोणत्या पॉइंटला हे डिस्टन्स आपल्याला हवा असेल ते आपल्याला मिळू शकतं. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स फ्रॉम अ प्लॅनेट टू अनदर प्लॅनेट. ओके, फ्रॉम अ प्लॅनेट टू अनदर प्लॅनेट, अशा प्रकारे आपण डिस्टन्स मोजू शकतो. ओके, so this is a very simple yet powerful method to determine distance between two planets. Okay, ही एक साधी सोपी मेथड आहे पण खूप उपयोगी, ओके, उपयोगी आहे आणि एक काय म्हणू आपण प्रभावी मेथड आहे की जी दोन प्लॅनेट्स मध्ये डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मदत करू शकते. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही ही मेथड लक्षात ठेवायची आहे. बघा, पुन्हा एकदा रिवाइज करतो. आपण एक प्लॅनेट घेतला अर्थ, त्याच्यावरती 2 पॉइंट्स फिक्स केले ए आणि बी. या 2 पॉइंट्सच्या मध्ये डिस्टन्स होतं स्मॉल डी. या दोनही पॉइंट्स वरून आपण त्या प्लॅनेटला बघितलं की जो सी ला आहे आणि ए सी आणि बी सी हे दोन्ही डिस्टन्स आपण कॅपिटल डी ठेवले. त्यानंतर मधला अँगल अल्फा ठेवला. अल्फा ठेवला म्हणजे तो तयारच झाला ऑफकोर्स. आणि हा अँगल तयार झाल्यावरती आपण काय काय गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत त्या बघून घ्यायच्या. त्याच्यानंतर हे जे स्मॉल डिस्टन्स आहे स्मॉल डी, हे आणि कॅपिटल डी यांच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. कॅपिटल डी हा स्मॉल डी पेक्षा खूप खूप मोठा आहे. ओके, आणि मग याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1
किंवा ओके इट इज मच स्मॉलर दॅन 1, जो रेशो असेल तो खूप छोटा असेल आणि म्हणून तो अँगल सुद्धा खूप छोटा असेल. ह्या प्रिलिमिनरीज आहेत, ह्या कंडिशन्स आहेत. त्यानंतर हा फॉर्म्युला वापरला की तुम्ही डायरेक्टली तुमच्या आन्सरकडे जाऊ शकता, इन विच यू विल गेट द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड द प्लॅनेट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ही जी काय मेथड आहे या मेथडचा वापर करू शकता आणि इफेक्टिव्हली वापर करू शकता खूप छान पद्धतीने. ओके, सो दिस इज वन इम्पॉर्टंट मेथड विच कॅन गिव्ह अस द डिस्टन्स बिटवीन टू प्लॅनेट्स. सो नेक्स्ट पॉइंट इज डायमेन्शनल अनालिसिस. ओके, आता आपण या चॅप्टरच्या एका फार महत्त्वाच्या पॉइंटकडे जातोय विच इज डायमेन्शनल अनालिसिस. आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचं सीईटी जेई किंवा नीटचे टार्गेट असेल त्यांनी हा पॉइंट पक्का करणं फार महत्त्वाचं आहे, कारण या तीनही पैकी प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास ह्या पॉइंटवरती एक तरी क्वेश्चन हा फिक्स्ड असतोच असतो. त्याच्यामुळं हा जो पॉइंट आहे डायमेन्शनल अनालिसिस सीईटीच्या मुलांसाठी तरी विशेषतः हा जो पॉइंट आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके, सो पे अटेन्शन ऑन दिस. आता आपण काय करणार आहोत मी तुम्हाला सांगतो की डायमेन्शनल अनालिसिस मध्ये आपण 3 फंडामेंटल क्वांटिटीज कन्सिडर करणार आहोत. पहा, जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये बोललो होतो, लेंथ, मास अँड टाइम. अर्थात ह्याच्या पलीकडे आपण आणखी गोष्टी सुद्धा कन्सिडर करतो, नाही असं नाही. ओके, कसं असतं, डायमेन्शन्स हे फंडामेंटल क्वांटिटीजच्या स्वरूपात एक्सप्रेस करण्याचे एक साधन आहे. ओके, आपण काय म्हणतो सहसा, डायमेन्शन्स आर द powers to which the fundamental quantities are raised so as to get the units of new quantities. ठीक आहे, ही तुम्हाला समजण्यासारखी डेफिनेशन मी थोडीशी केलेली आहे. ओके, पहा, dimensions are the powers to which the fundamental quantities are raised so as to get the units of new quantities. Dimensions are the powers to which the fundamental quantities are raised to get the units of new quantities. म्हणजेच डायमेन्शन्स काय आहेत, तर डायमेन्शन्स या अशा काही पॉवर्स आहेत कुणाच्या, फंडामेंटल क्वांटिटीजच्या, की ज्याच्यातून आपल्याला नवीन क्वांटिटीचं दर्शन घडू शकतं. ओके, डायमेन्शन्स या अशा पॉवर्स आहेत कोणाच्या, फंडामेंटल क्वांटिटीजच्या, की ज्याच्यातून आपल्याला नवीन क्वांटिटीज दिसू शकतात, मिळू शकतात. ओके, सो दिस इज अ बेसिक डेफिनेशन ऑफ डायमेन्शन. ओके, आता या डेफिनेशन कडे जास्त न वळता मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू हे खूप छान पद्धतीने समजावणार आहे. त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, कारण एक्झाम्पल थ्रू समजलं की तुम्हाला ते खूप छान लक्षात राहील. ओके, ठीक आहे. सुरुवातीला तरी मी ह्या 3 फंडामेंटल क्वांटिटीज कडे लक्ष देणार आहे. ओके, पुन्हा एकदा बघा, फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या कोणत्या आहेत, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, नंबर ऑफ मोल्स. ओके, त्याला आपण काय MOL दिलं, ठीक आहे, चला जे काय असेल ते, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, नंबर ऑफ मोल्स, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि द लास्ट पॉइंट वॉज कोणतं, पहा ह्याच्यापैकी तुम्ही जाता, लास्ट पॉइंट वॉज टेम्परेचर. ओके, ठीक आहे. So these were the 7 fundamental quantities which we had discussed. त्यापैकी आपण काय करणार आहोत, लेंथ, मास आणि टाइम हे सुरुवातीला कन्सिडर करणार आहे आणि मग त्याच्या दृष्टीने किंवा त्याच्या सहाय्याने आपण पुढचे जे काय डायमेन्शन्स आता फाइंड आउट करायचे ते बघणार आहोत. ओके, आता बेसिकली डायमेन्शन म्हणजे काय, तर मी सांगतो तसं लक्षात ठेवा. हे असं बाबा लिहून घ्यायचं, L, M आणि T. ओके, MLT काही जण लिहितात, NCERT मध्ये सहसा MLT अशी ऑर्डर असते, काही फरक पडत नाही. LMT लिहा, MLT लिहा, TML लिहा, TLM लिहा, काही फरक पडत नाही. ओके, सो LMT लिहून घ्यायचं. आता काय करायचं, समजा एखादी क्वांटिटी घेतली, कोणती घेऊया आपण, समजा अगदी साधी क्वांटिटी घेतली, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, एकदम सिंपल क्वांटिटी, सगळ्यात बेसिक. ओके, डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतात, तो मीटर मध्ये मोजतात. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतात, मीटर मध्ये मोजतात. मग हे मीटर मध्ये मोजण्याची जी ही डिस्प्लेसमेंट आहे, आता हे मीटर म्हणजे काय आहे, मीटर रिलेट्स टू लेंथ. बरोबर आहे, मीटर रिलेट्स टू लेंथ, कारण लेंथ, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शेवटी काहीतरी लेंथ आहे ती. बरोबर आहे, सो मीटर रिलेट्स टू लेंथ, मीटर हे लेंथशी रिलेटेड आहे.
आणि म्हणून काय करायचं, इथं एकदा मीटर आलं की इथं 1 देऊन टाकायचं. इथं एकदा मीटर आलं की इथं 1 देऊन टाकायचं. ओके, पहा डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, मीटर आहे. एकदा मीटर आलं की इथं L1 देऊन टाकायचं. L म्हणजे लेंथ, M म्हणजे मास, T म्हणजे टाइम. L म्हणजे लेंथ, M म्हणजे मास, T म्हणजे टाइम. ओके, इथं एकदा M आला, M कोणता, मीटर वाला. एकदा M आला की इथं L ला वरती 1 पॉवर देऊन द्यायची. ओके, आणि इथं कुठं मास दिसत नाही आपल्याला, केजी वगैरे दिसतंय का, नाही, म्हणून इथं 0. इथं सेकंड्स पण दिसत नाही, टाइमचं युनिट, म्हणून इथं पण 0. म्हणजे डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स काय आले तर L1 M0 T0. ओके, डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन काय आले L1 M0 T0. ओके, पुन्हा एकदा L1 M0 T0. का तर फक्त मीटर होतं, ते मीटर म्हणजेच L⁻⁴. इथं केजी नव्हतं म्हणून M⁻�0. सेकंड्स नव्हतं म्हणून T⁻⁴ सुद्धा 0. ओके, आता याच्याच व्यतिरिक्त समजा एरिया घेतला. एरियाचं तुम्हाला युनिट माहिती आहे, एरिया इज मीटर स्क्वेअर. एरिया इज मीटर स्क्वेअर. मग आता मीटर स्क्वेअर, मीटर पुन्हा रिलेटेड कशाशी, लेंथशी. पण आता नुसतं मीटर आहे का, नाही, मीटरच्या डोक्यावर 2 आहे, म्हणून काय करायचं, एलच्या डोक्यावर सुद्धा 2 द्यायचे. केजी नाही आहे, सेकंड्स नाही आहे म्हटल्यावरती M0 T0. ओके, अशा पद्धतीनं आता पुढे पहा आणि थोडंसं पुढचं घेऊया. आता मास, मासचं युनिट काय, केजी. केजी कोणाशी रिलेटेड आहे, मासशी आहे, म्हणून काय करणार, M ला 1 देणार. कुठं मीटर नाहीये म्हणजे L0, कुठं सेकंड्स नाहीये म्हणजे T0. ओके, सो मासचं डायमेन्शन काय आलं L0 M1 T0. असं टाइमचं काय डायमेन्शन येणार, ऑफ कोर्स L0 M0 T1. बरोबर आहे. आता थोडीशी वेगळी क्वांटिटी घ्या, वेलोसिटी. ओके, पहा आता वेलोसिटी. ठीक आहे, वेलोसिटी आपल्याला काय माहिती आहे, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, मीटर, अपॉन टाइमचं युनिट काय, सेकंड. बरोबर आहे. आता मीटर आलं की पहिल्यांदा एलच्या डोक्यावर 1 देऊन टाकायचं. ओके, इथं कुठेही केजी वगैरे नाहीये किंवा ग्राम नाहीये म्हणून M0. आणि टी आहे, सेकंड्स आहे, मात्र कुठं आहे, डिनॉमिनेटरला आहे. बघा व्यवस्थित, सेकंड्स आहेत मात्र कुठं आहे, डिनॉमिनेटरला आहे. ते वर घ्यायचं असेल तर त्याची पॉवर आपल्याला निगेटिव्ह करावी लागते. डिनॉमिनेटरला असताना s म्हणजेच S⁻⁴ असतो, s म्हणजेच S⁻⁴ असतो, m म्हणजे सुद्धा M⁻⁴ असतो. पण हा S⁻⁴ ज्यावेळी मी डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला घेतो त्यावेळी S⁻⁻1 होतो. तो लक्षात ठेवायचं. ओके, 1 असेल तर 1, 2 असेल तर -2 होणार, 3 असेल तर -3 होणार. चिन्ह बदलणार, साइन बदलणार. ओके, सो S⁻⁴ becomes S⁻⁻1. आणि मग आता ही जी -1 ही पॉवर आहे ही इथे द्यायची t ला. ओके, सो दॅट इज t⁻⁻1. ओके, दॅट इज t⁻⁻1. इन द सेम वे acceleration LMT. ओके, acceleration तुम्हाला माहिती आहे, व्हॉट इज acceleration. acceleration is velocity upon time. ओके, acceleration is velocity upon time. म्हणजे काय झालं, वेलोसिटीचं काय होतं, मीटर पर सेकंड अपॉन सेकंड म्हणजेच मीटर पर सेकंड स्क्वेअर. मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं मीटर पर सेकंड अपॉन सेकंड आहे असं ठेवायचं नाही, म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं. बरोबर आहे. सो दिस इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खाली 2 असेल तर वर आणताना त्याला -2 करायचं म्हणजे मीटर सेकंड रेज टू -2. आता सांगा इथं कुठेही मीटर म्हटल्यावरती L1 आला, केजी कुठं नाही म्हटल्यावर M0 आला आणि टी साठी मात्र -2 येणार. ओके, सो तुम्ही डायमेन्शन्स काढत असताना तिथल्या युनिट कडे खूप जास्त लक्ष द्या. ठीक आहे, डायमेन्शन काढत असताना युनिट कडे आणि फॉर्म्युल्याकडे दोघांकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या, मग तुम्हाला डायमेन्शन्स एकदम सोपे जातील. ओके, या व्यतिरिक्त आणखी काही आपण डायमेन्शन्स काढणार आहोत छान छान, जे काही क्वांटिटीज थोड्याशा. आता ह्या क्वांटिटीज तशा सोप्या आहेत ज्या आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत. आता काही पहा, आपण घेऊया फोर्स. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचे डायमेन्शन काय येणार, L0 M1
t0. ऍक्सेलरेशनचे आताच बघितले L1 m0 t-2. ओके, आता ज्यावेळी असा मल्टिप्लिकेशनचा प्रश्न असतो, ओके, मास इनटू ऍक्सेलरेशन आहे. ओके, इथे x वाटेल हा डॉट आहे. सो मास इनटू ऍक्सेलरेशन आहे म्हणजे ह्याचं डायमेन्शन इनटू याचं डायमेन्शन आहे. जसं आपण पहा a⁻m इनटू a⁻l, इट इज a⁻m+n. म्हणजे इथं बघा बेस सगळे सेम आहेत, LMT. मग बेस सेम असताना आपण जर काय करतो, आपण पॉवर्सची ऍडिशन करतो. बरोबर आहे, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल, त्यांचा बेस सेम असेल तर पॉवर्सची ऍडिशन. त्याच पद्धतीनं इथं L चा बेस सेम आहे, दोघं पण 0+1 करायचं म्हणजे L1. m च्या बाबतीत इथं 1 आहे, इथं 0 आहे, 1 येणार. t च्या बाबतीत इथं 0 आहे, इथं -2 आहे, -2 येणार. ओके, सो डायमेन्शन्स ऑफ फोर्स आर L1 m1 t-2. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवायचे, प्रत्येक वेळी काढत बसण्यासाठी वेळ नसतो. ओके, इतकी प्रॅक्टिस करा की हे तोंडात बसलं पाहिजे. डायमेन्शन्स ऑफ फोर्स L1 m1 t-2 पटकन यायला पाहिजे. ओके, कारण फोर्सचे डायमेन्शन्स बऱ्याच अशा प्रॉब्लेम्स मध्ये लागतात आणि त्यामुळं हे महत्त्वाचे आहे. सो रिमेंबर दिस व्हेरी वेल. ओके, पुढं डेन्सिटी काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं काय येणार L0 m1 t0 अपॉन व्हॉल्यूमचं कसं होणार, व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. बरोबर आहे, आणि म्हणून L3 m0 t0. ओके, आता जसं मल्टिप्लिकेशन आलं की ऍडिशन, म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं a⁻m इनटू a⁻n. ते कसं असतं a⁻m+n म्हणजे पॉवर्सची ऍडिशन. हेच आता डिव्हिजन असेल तर पॉवर्सची सबट्रॅक्शन, डिव्हिजन असेल तर पॉवर्सची सबट्रॅक्शन. मग काय करायचं, L 0-3 म्हणजे काय होणार L-3. ओके, m1 आहे, इथं m0 आहे, 1 - 0 1, इथं t0 आहे, t0 आहे म्हणजे t0. ओके, सो डेन्सिटीचे डायमेन्शन्स काय आले L-3 m1 t0. ओके, आता काही मुलं याला L⁻³ m⁻1 t⁻0 म्हणतात, चालेल, किंवा L-3 m1 t0 असंही चालेल. ओके, डझंट मॅटर. ठीक आहे, सो ह्या दोन क्वांटिटीज झाल्या. त्याच्यानंतर आणखी काही क्वांटिटीजच्या बाबतीत बघूया आपण. इम्पल्स नावाची एक क्वांटिटी असते. इम्पल्स म्हणजे काय, फोर्स इनटू टाइम. इम्पल्स म्हणजे काय, फोर्स इनटू टाइम. फोर्सचं आताच बघितलं L1 m1 t-2 डोक्यात पाहिजे. त्यानंतर टाइमचं L0 m0 t1 ऍड करा. 1 + 0 1, 1 + 0 1, -2 + 1 -1. ओके, -2 + 1 -1. कुठेही ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये चुकू नका, नाहीतर सगळंच गेलं. बरोबर आहे. सो L1 m1 t-1 आर द डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स. ओके, आर द डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स. त्याच्या पलीकडे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी हाफ mv², आवडता फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी हाफ mv². हाफला काय डायमेन्शन्स नसतात, लक्षात ठेवा. इट इज अ कॉन्स्टंट. ओके, हाफला काहीही डायमेन्शन्स नसतात, इट इज अ कॉन्स्टंट. मासचे डायमेन्शन्स काय L0 m1 t0. त्यानंतर वेलोसिटीचा स्क्वेअर आहे. वेलोसिटीचा स्क्वेअर आहे म्हणजे त्याचे जे डायमेन्शन्स असतील त्यांना दुप्पट करायचं फक्त. ओके, आता वेलोसिटीचे डायमेन्शन काय होते L1 m0 t-1. आता फक्त L2 m0 t-2 करायचं. L2 m0 t-2 का करायचं, वेलोसिटीचा स्क्वेअर आहे. नुसतं वेलोसिटी असतं तर ओरिजिनल डायमेन्शन, स्क्वेअर म्हटल्यावरती सगळ्या व्हॅल्यूज दुप्पट. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, आता बघा ऍडिशन करत चला. इथं L2 m1 t-2. ओके, so these are the dimensions for kinetic energy of a particle. Okay, particle चीच kinetic energy असते. बरोबर आहे. So these are the dimensions for kinetic energy of a particle. अशाच पद्धतीने तुम्ही अनेक क्वांटिटीज ज्या असतील त्या सगळ्यांचे डायमेन्शन्स तुम्ही काढू शकता. ओके, ह्या झाल्या बेसिक क्वांटिटीज. ह्याच्या पलीकडे काही क्वांटिटीज मध्ये टेम्परेचर असेल, काही क्वांटिटीज मध्ये इलेक्ट्रिक करंट असेल, त्यावेळी त्या गोष्टी ऍड करत जायच्या. ओके, सो रिमेंबर दॅट. आता आपण काय करूया, हे डायमेन्शनल अनालिसिस आय होप तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेल. तुम्ही सुद्धा काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स ट्राय करा, टेक्स्टबुक रेफर करा,
ई बुक्स आलेल्या आहेत, ई बुक्स डाउनलोड करा. नसतील कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देतो आणि त्याच्यातून प्रॅक्टिस सुरू करा. ओके, जितकं प्रॅक्टिस कराल तितकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते येत जाईल, हे लक्षात ठेवा. ओके फाईन. सो हे झालं डायमेन्शनल अनालिसिसच्या बाबतीत. म्हणजे आपण काय केलं, अनेक क्वांटिटीजचे, अनेक फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स काढले, बरोबर आहे. सो नाव आता आपण काय करणार आहोत, हे नेमकं डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग काय. ओके, काहीतरी उपयोग पाहिजे ना, त्याचा उपयोग असल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट आवडत नाही. सो ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ओके, ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ऍप्लिकेशन्स म्हणजे काय, युजेस. ओके, युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस म्हटलं तरी चालेल, ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस म्हटलं तरी चालेल. ओके, आता त्यातला पहिला उपयोग जो आहे, टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. आता करेक्टनेस म्हणजे नेमकं काय, डायमेन्शन्स वापरून कसे करेक्टनेस फाइंड आउट करायचं. तर पहा, आता तुम्हाला हा फॉर्म्युला कदाचित कायनामेटिकल इक्वेशन्स मधला माहिती असेल, v इज इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू u प्लस at. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, v इज इक्वल टू u प्लस at. ओके, आता हे कसं चेक करायचं, तर लेफ्ट हँडचे डायमेन्शन आणि राईट हँडचे डायमेन्शन हे सेम यायला पाहिजे. जर ते आले तर वी कॅन से दॅट दिस वन इज करेक्ट. ओके, आता कसं असतं पहा, या मधल्या प्लसला तसा काही अर्थ नाही. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा असं म्हटलं मी L1 M1 T1 प्लस L1 M1 T1, हे असं होत नाही L2 M2 T2. नो, दिस इज रॉंग. इट रिमेन्स ॲज इट इज L1 M1 T1, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि आता आपण या पद्धतीनं आपण काय करणार आहे, याचं व्हेरिफिकेशन करणार आहे, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आता पहा, व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत, L1 M0 T-1. ओके, L1 M0 T-1. U म्हणजे काय असते, इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, 10th मधला हा चॅप्टर झालेला आहे, परफेक्शन पाहिजे मुलांना. ओके, U म्हणजे काय असतं, इनिशियल व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी इनिशियल असू दे का फायनल असू दे, याचे डायमेन्शन्स बदलणार आहेत का, नाही. ओके, सो पहा, v चे आणि u चे डायमेन्शन सेम झाले. ऍक्सेलरेशनचे आपल्याला माहिती आहे L1 M0 T-2 आणि टाइमचे सुद्धा माहिती आहे L0 M0 T1. ठीक आहे. आता राहिला कुठला भाग सॉल्व्ह करायचा, हा भाग राहिला, कारण मी ऑलरेडी सांगितले प्लस वगैरे काय असला प्रकार होत नाही. L1 M0 T-1 प्लस इथं L1 M0 -2 + 1 म्हणजे -1. ओके, -2 + 1 म्हणजे -1 आणि दोन्ही डायमेन्शन सेम दिसतात, म्हणजे तुम्हाला काय येणार आहे, L1 M0 T-1. इकडे सुद्धा L1 M0 T-1. याचा अर्थ काय झाला, ही जी क्वांटिटी आहे याचे दोन्ही साइड LHS आणि RHS दोन्हीचे डायमेन्शन्स काय झाले, सेम आले आणि म्हणून ही क्वांटिटी करेक्ट आहे. ओके, म्हणून ही क्वांटिटी काय आहे, करेक्ट आहे. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही अनेक गोष्टी व्हेरीफाय करू शकता. ओके, यू कॅन व्हेरीफाय मेनी ऑफ द थिंग्स. ठीक आहे. सो त्याच्यापैकीच तुम्ही अजून एक जर व्हेरीफाय करून बघणार असाल, ठीक आहे, तुम्हाला होमवर्कला जर हवा असेल तर हे कायनेमॅटिकल इक्वेशन व्हेरीफाय करून बघा. b² = u² + 2as. ओके, b² आणि u² च्या सेम यायला पाहिजे, v² आणि 2as च्या सेम यायला पाहिजे. इन केस इफ यू गेट देम सेम देन द क्वांटिटीज आर करेक्ट. हा 2 चे डायमेन्शन घेऊ नका, ऑलरेडी मी सांगितलेला आहे की तो कॉन्स्टंट आहे. तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, सो दिस इज अ होमवर्क एक्झाम्पल फॉर यू आणि तुम्ही मला होमवर्क जो काय असेल तो माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. इट इज 8669000591. ओके, त्या नंबरला तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे. सो हे तुमच्यासाठी होमवर्क एक्झाम्पल राहील. आता अशाच पद्धतीनं सेकंड, ओके, अशाच पद्धतीनं सेकंड साठी तुम्हाला काय करता येतं, इथं तुम्हाला रिलेशन फाइंड आउट करता येतं. टू फाइंड द रिलेशन बिटवीन टू फिजिकल क्वांटिटीज.
find the relation between two physical quantities. ओके, आता बघा थोडासा विचार करायचा की हे रिलेशन फाइंड आउट करता तरी कसं येतं. ओके, हाऊ डू वी फाइंड दिस रिलेशन. ओके, आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं की कोणत्या तरी एका फिजिकल क्वांटिटीच्या बाबतीत तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी माहिती पाहिजे. ओके, यू हॅव टू नो वेदर व्हॉट इज देअर इन सम फिजिकल क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल समजा मी असं म्हटलं की जी कायनेटिक एनर्जी आहे, ओके, कायनेटिक एनर्जी, लेट मी गिव्ह इट सम सिम्बॉल, त्याला मी टी म्हणतो. ओके, कायनेटिक एनर्जी टी म्हणून किंवा ई म्हणूया चला, म्हणजे तुम्हाला ते एनर्जी, ई फॉर एनर्जी हे लक्षात राहील. मी असं म्हणतो की कायनेटिक एनर्जी इज डिपेंडंट ऑन मास. ओके, आणि मासची पॉवर मला काय माहिती नाही, किती पॉवर असेल आय डोंट नो. ओके, वास्तविकतः तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, पण आपण हे डायमेन्शनल अनालिसिसनं सिद्ध करणार आहोत की व्हॉट इज द फॉर्म्युला. ओके, पहा कायनेटिक एनर्जी आपली मासवरती डिपेंड आहे हे मला माहिती आहे, आणि कायनेटिक एनर्जी जी आहे ही वेलॉसिटीवर डिपेंड आहे हे सुद्धा मला माहिती आहे, पण दोघांच्या पॉवर्स मला माहिती नाही. नाही. ओके, मग मी काय केलं, E is directly proportional to m raised to x आणि E is directly proportional to v raised to y. ओके, असं गृहीत धरलं. आय डोंट नो वेदर व्हॉट इज द कंडिशन. ओके, ठीक आहे. आता बघा, म्हणजेच E हा या दोघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजेच काय होणार, E is directly proportional to m raised to x and v raised to y. बरोबर आहे का? दोन्ही एका स्टेप मध्ये लिहिलं. E is directly proportional to m raised to x पण आणि v raised to y पण, दोन्ही एका स्टेप मध्ये लिहिलं. ओके, ठीक आहे. डायरेक्ट प्रोपोर्शन काढण्यासाठी काय इन्सर्ट करतो आपण, कॉन्स्टंट इन्सर्ट करतो नेहमीप्रमाणे, त्यात काहीही चेंज नाही. तसंच E is equal to k into m raised to x into v raised to y. I still don't know what are the powers. ओके, त्या पॉवर्स आता आपल्याला आपोआप मिळणार आहेत, ते कशा मिळतात ते बघूया. आता आपण काय करणार आहे, प्रत्येकाचे डायमेन्शन्स लिहिणार आहे. एनर्जीचे डायमेन्शन्स काय असतात, ओके, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ एनर्जी हे मात्र आपल्याला इथं माहिती पाहिजे. ओके, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. सो सहसा ते डायमेन्शन्स कसे असतात, दोज आर L2, ओके, M1 T-2. ओके, L2 M1 T-2. आता मी काय करतो, मासचे डायमेन्शन घेतो. ओके, L0 M1 T0 ब्रॅकेट रेज टू x, वेलोसिटीचे पण घेतो, L1 M0 T-1 ब्रॅकेट रेज टू y. ओके, आता बघा मी एक एक रिलेशन कसं एस्टॅब्लिश करत जातोय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. एनर्जीचे डायमेन्शन्स मला माहित होते, एनर्जीचे डायमेन्शन्स. ओके, मी काय केलं, एनर्जीचे डायमेन्शन्स लिहिले इज इक्वल टू k इंटू मासचे डायमेन्शन लिहिले रेज टू x आणि वेलोसिटीचे डायमेन्शन लिहिले रेज टू y. ओके, ठीक आहे. आता बघा पुढं काय काय होतं, L2 M1 T-2 हे तरी आपल्याकडे आहेच, काय प्रश्न नाही, इज इक्वल टू k काय डायमेन्शनलेस आहे सिन्स इट इज अ कॉन्स्टंट. आता काय होणार, हा x आत मल्टिप्लाय होणार, 0 ला मल्टिप्लाय झाला की 0च राहील, पण 1 ला मल्टिप्लाय झाला की तो x होईल आणि t ला मल्टिप्लाय झाला तरी तो 0च राहील. तसंच y सुद्धा L रेज टू y m रेज टू 0 t रेज टू -y. ओके, म्हणजे मी काय केलं, पॉवर्स फक्त आत मल्टिप्लाय करून घेतल्या, नथिंग एल्स, मी बाकी काहीही केलेलं नाही. ओके, पॉवर्स आत मल्टिप्लाय केल्या. आता यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी होऊ शकतं, कारण काय, बेस सेम आहे. L0 इथं L आहे, इथं L आहे, 0 + y म्हणजे L रेज टू y, m इथं x आहे, इथं 0 आहे, m रेज टू x, आणि t इथं काय आहे, इथं -y आहे, इथं 0 आहे. ओके, सो ओव्हरऑल मला आता हे आलं, बरोबर आहे, आणि या बाजूला L2 M1 T-2 आहेच आहे, बरोबर आहे. म्हणजे आता बघा, ही साइड आणि ही साइड दोन्हीकडे आता एकच L आहे, एकच M आहे, एकच T आहे. K तरी डायमेन्शनलेस आहे, त्यामुळे K चा काही संबंधच नाही. म्हणजे काय झालं, आता मी दोन्हीकडच्या पॉवर्स डायरेक्टली इक्वेट करू शकतो. म्हणून L च्या डोक्यावर किती 2 आहे, इथं y आहे, म्हणजे y इक्वल टू 2 आलं, बरोबर आहे. M च्या डोक्यावर 1 आहे, इथं x आहे, म्हणजे x इक्वल टू 1 आलं. t च्या डोक्यावर -2 आहे, इथं -y आहे, म्हणजे -y इक्वल टू -2 आलं, आणि हे म्हणजेच y इक्वल टू 2 आहे, बरोबर आहे. म्हणजे मला x आणि y मिळाले, मला काय मिळालं, x आणि y मिळाले. आता याच्या सहाय्याने काय,
मी हे जे लिहिलं होतं याला काहीतरी अर्थ येईल आता. E इज इक्वल टू के इंटू एम रेस टू एक्स होतं, x1 आहे, v रेस टू y होतं, y2 आहे, म्हणजे E इज इक्वल टू के एम व्ही स्क्वेअर आला. ओके, आणि कॉन्स्टंट काय तुम्ही घेऊ शकता, k इज इक्वल टू हाफ घ्या, देअरफॉर E इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर आहे का? अशा पद्धतीने तो पूर्ण फॉर्म्युला तयार झाला तुमच्यापाशी, राईट. E इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने जो आहे तो पूर्ण फॉर्म्युला तयार झालेला आहे. ओके, आणि दिस इज नथिंग बट टू फाइंड द रिलेशन बिटवीन टू फिजिकल क्वांटिटीज, ज्याच्यामध्ये एक बाजू आपल्याला डायमेन्शन्सची माहिती असते, दुसरी माहिती नसते, पण इतकंच माहिती असतं की ती जी क्वांटिटी आहे लेफ्ट हँड साइडची ती कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे. त्या पद्धतीने पॉवर्स घ्यायच्या, मल्टिप्लाय करत जायचं, डायमेन्शन्स ठेवायचे प्रत्येकाचे, आणि मग तुम्हाला 2 इक्वेशन्स किंवा 3 इक्वेशन्स मिळतात. त्या इक्वेशन्सच्या सहाय्याने एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज मिळतात, त्या ठेवायच्या आणि तुम्हाला जे तुमचं रिलेशन हवं आहे अशा पद्धतीचं ते मिळून जातं. ओके, सो दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह मेथड ॲक्च्युली. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल व्यवस्थित. याच्यासाठी सुद्धा आणखी प्रॅक्टिस करा. तुम्ही ह्याच्यासाठी असंख्य एक्झाम्पल्स घेऊ शकता. ओके, अनेक असे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्ट करून हे एक्झाम्पल्स घेऊ शकता, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करता येईल की तुम्ही जे फॉर्म्युला तुमच्या डोक्यात होता तो नेमका सॉल्व्ह करताना आला का. कॉन्स्टंटची चिंता करू नका, कॉन्स्टंट काहीही असू दे त्याला तात्पुरतं बाजूला ठेवून द्या, फक्त क्वांटिटीजचा विचार करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते एकदम परफेक्ट होऊन जाईल, व्हेरीफाय होऊन जाईल. ओके, असं अनेक तुम्ही म्हणजे टाइम पिरियडसाठी व्हेरीफाय करू शकता, टाइम पिरियड ऑफ अ सिंपल कॉनिकल पेंड्युलम. ओके, अगदी तुमच्याच 10वीच्या क्वांटिटीजच्या बाबतीत बोलायचं झालं तर अशा अनेक तुम्ही क्वांटिटीज घ्या, फॉर्म्युले घ्या की ज्याच्या थ्रू तुम्ही हे व्हेरीफाय करू शकाल. ओके, इव्हन पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीत सुद्धा घेऊ शकता. पोटेन्शियल एनर्जी डिपेंड आहे मासवरती, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती आणि हाईटवरती. त्यामुळं जी काही पोटेन्शियल एनर्जी समजा मी P म्हटलं किंवा E म्हटलं पोटेन्शियल एनर्जीला, तर E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m रेस टू x घ्या, E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू g रेस टू y घ्या, आणि E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू h रेस टू z घ्या. आणि मग जसं आपण इथं सॉल्व्ह केलं तशा पद्धतीनं करा की जेणेकरून तुम्हाला ते एकदम बेस्ट एक्झाम्पल जमून जाईल आणि मग तुम्ही कुठेही अडणार नाही. आणि थर्ड अँड द फायनल ऍप्लिकेशन इज टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. ओके, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. आपण बघतो ना 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 किलोग्राम इक्वल टू 1000 ग्राम, 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स. ओके, हे सगळे कन्वर्जन फॅक्टर्स आहेत, लक्षात घ्या. हे सगळे काय आहेत, कन्वर्जन फॅक्टर्स आहेत. म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम्स, 1 मिनिट इज 60 सेकंड्स. हे सगळे कन्वर्जन्स आहेत एका युनिट मधून दुसऱ्या युनिटमध्ये, मोठ्या युनिट मधून छोट्या युनिटमध्ये. बरोबर आहे. अशाच पद्धतीचं कन्वर्जन आपण काय करू शकतो, इथं डायमेन्शनच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो. आणि ते कसं करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे काही आता ट्रिक्स बघायचे आहेत, मेथड बघायची आहे. त्याच्या सहाय्याने तुम्ही आणखी काही एक्झाम्पल्स पण सोडवू शकाल. आता मी काय फाइंड आउट करणार आहे, 1 न्यूटन इज इक्वल टू किती डाईल. ओके, 1 न्यूटन इज इक्वल टू किती डाईल. फोर्सचं SI युनिट न्यूटन आहे आणि CGS युनिट डाईल आहे. ओके, मग नेमकं किती डाईल म्हणजे 1 न्यूटन हे मला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, हे आता फाइंड आउट करण्यासाठी मी काय काय करतो पहा, अतिशय व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके, मी काय काय करतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता मी काय करणार आहे, लेट 1 न्यूटन इक्वल टू x डाईल. आय डोंट नो व्हॉट इज x. ओके, त्याची काहीतरी व्हॅल्यू येणार आहे, जसं आपण मॅथ्स मध्ये नेहमी करतो, अननोन जे आहे त्याला x म्हणून टाकायचं. ओके, 1 न्यूटन इज इक्वल टू x डाईल. ओके, ठीक आहे. आता बघा, न्यूटन म्हणजे काय असतं, न्यूटनचे डायमेन्शन्स तुम्हाला माहिती असतात. बरोबर आहे. सो इट इज L1 M1 T-2. ओके, सिन्स इट इज अ युनिट ऑफ फोर्स, फोर्सचे डायमेन्शन्स त्याला असणार आहेत. फक्त काय करूया, न्यूटनच्या याला L1 M1 आणि T1 म्हणूया आणि इकडे x इंटू डाईनच्या याला मात्र, आता ऑफकोर्स फोर्सचंच युनिट आहे डाईन म्हटल्यावरती डायमेन्शन्स तेच असणार आहेत. L2 रेज टू 1 M2 रेज टू 1 T2 रेज टू -2. ओके, डायमेन्शन्स बदलत नाहीत.
लक्षात ठेवायचं. ओके, वेदर इट इज न्यूटन ऑर इट इज डाईन, ऑफकोर्स दे आर द युनिट्स ऑफ फोर्स ओनली. ते फोर्सचेच युनिट्स आहेत, म्हणून त्यांचे जे काय पॉवर्स आहेत त्या बदलणार नाही आहेत, पॉवर्स त्याच राहणार आहेत. फक्त आपण काय केलं, L1 M1 T1 दिलं, तिकडे L2 M2 T2 दिलं. ओके, 3 स्टेप आन्सर आहे. आता पुढे पहा, मी काय करतो, याला इकडे डिवाइड करतो, म्हणजे हे होणार L1 raised to 1 M1 raised to 1 T1 raised to minus 2 upon L1 raised to 1 L2 raised to 1 M2 raised to 1 T2 raised to minus 2 equal to x. बरोबर आहे, मला xच फाइंड आउट करायचं ना अल्टिमेटली. ओके, ठीक आहे. देअरफॉर आता उलटवतो इक्वेशनला. आता मी काय करतो, तिघांना सेपरेट सेपरेट, म्हणजे L1 कसा आहे पहा, L1 upon L2 रेज टू 1 करतो, म्हणजे लेंथ आणि लेंथ कंबाईन केलं. M1 upon M2 रेज टू 1 करतो आणि T1 upon T2 रेज टू minus 2 करतो. ओके, बघा, L1 upon L2 रेज टू 1, M1 upon M2 रेज टू 1, T1 upon T2 रेज टू minus 2 केलं. ठीक आहे. आता काय करायचं, 1 1 1 म्हणजे कोणते आहेत, SI युनिट आहेत. 2 2 2 म्हणजे कोणते आहेत, CGS युनिट आहेत. बरोबर आहे, 1 1 1 म्हणजे SI युनिट आहे, 2 2 2 म्हणजे CGS युनिट आहे. मग आता काय करूया, ह्यामध्ये आपण ते युनिट्स ठेवून घेऊया. L1 1 म्हणजे SI, लेंथचं SI युनिट काय, मीटर, अपॉन L2 म्हणजे CGS, सेंटीमीटर रेज टू 1. ओके, तसंच मासचं M1 म्हणजे मासचं SI युनिट, किलोग्राम, अपॉन M2 म्हणजे CGS युनिट, ग्राम. इकडं टाइमचं SI युनिट सेकंड, अपॉन CGS युनिट पण सेकंडच रेज टू minus 2. ओके, ठीक आहे. आता पहा पुढं, आता पुढं मेन स्टेप येणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे इथं मीटर अपॉन, आता कसं आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, करेक्ट, अपॉन सेंटीमीटर रेज टू 1. त्याचप्रमाणे 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम, अपॉन ग्राम रेज टू 1, आणि सेकंड अपॉन सेकंड हे 1च होतं, रेज टू minus 2. ओके, सेकंड अपॉन सेकंड म्हणजे 1 होतं, अँड दॅट रेज टू minus 2. सो ही क्वांटिटी इथून पुढे तुम्ही या स्टेपमध्ये नाही लिहिली तरी चालेल, सिन्स 1 रेज टू एनिथिंग इज 1 ओनली. त्यामुळे 1 रेज टू minus 2 जो होता तो 1च झाला असता, म्हणून फक्त हे 2 लिहिले आता. ठीक आहे. आता इथून पुढे खरा खेळ आहे. बघा, हा सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल, ग्राम ग्राम कॅन्सल. बरोबर आहे. 100 म्हणजे काय, 10 रेज टू 2 ब्रॅकेट रेज टू 1. 1000 म्हणजे काय, 10 रेज टू 3 ब्रॅकेट रेज टू 1. आता ब्रॅकेट रेज टू 1 द्यायची गरज आहे का नाही, 10 रेज टू 2 इंटू 10 रेज टू 3 म्हणजे 10 रेज टू 5, म्हणजेच 10 रेज टू 5. बरोबर आहे, 10 रेज टू 5 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली मला, व्हॉट डिड आय गेट, x इज 10 रेज टू 5. x इज 10 रेज टू 5, म्हणजेच इथं आता मला आन्सर मिळालं 1 न्यूटन इज 10 रेज टू 5 डाइन. ओके, डाइन्स म्हणायचं नाही, जसं मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं, प्लुरल फॉर्म नॉट अलाउड. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 रेज टू 5 डाइन. ओके, झालं. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कन्वर्जन फॅक्टर आहे हा मिळाला कुणाच्या सहाय्यानं, डायमेन्शनच्या सहाय्यानं. आणि म्हणून दिस इज द थर्ड अँड द फायनल यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस फॉर युअर सिलेबस. ओके, तुमच्या सिलेबसमध्ये हे 3च युजेस दिलेले आहेत, म्हणून आपण इथे हे 3च डिस्कस केलेले आहेत. ओके, सो आय होप तुम्हाला आता हे युजेस खूप छान पद्धतीने समजलेले असतील, आणि ह्याच्यासाठी तुम्ही आणखी एक्झाम्पल्स ट्राय करू शकता. तुम्ही जूल आणि अर्थचं एक्झाम्पल ट्राय करा या कन्वर्जन फॅक्टरसाठी. असं 1 जूल इक्वल टू हाऊ मेनी अर्थ, हे तुम्ही ट्राय करू शकता. ओके, अँड फाइंड आउट द आन्सर. सो दिस विल बी अ होमवर्क एक्झाम्पल फॉर यू. मला होमवर्क मेसेज करायचा 8669005991 वरती. ओके, काही लिमिटेशन्स मी चटकन डिस्कस करतो तुमच्यासोबत. फायनल पार्ट आहे. लिमिटेशन्स मध्ये पहिलं लिमिटेशन असं आहे की प्रत्येक वेळी ते LHS इक्वल टू RHS जे आपण बघितलं फिजिकल क्वांटिटीच्या करेक्टनेसचं, हे होल्ड होत नाही. ओके, नॉट एव्हरी टाइम इट होल्ड्स, लक्षात ठेवा. ओके, आता कसं होतं, समजा S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर.
इथं प्रत्येक वेळी LHS इक्वल टू RHS किंवा आता असे अनेक एक्झाम्पल्स घेऊ शकता तुम्ही. नॉट एव्हरी टाइम LHS इक्वल टू RHS. ओके, नॉट एव्हरी टाइम LHS इक्वल टू RHS. प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही आहे, काही क्वांटिटीज मध्ये व्हेरिएशन्स होऊ शकतात. सेकंड थिंग, डायमेन्शन्स इक्वल does not imply quantities equal. Does not imply quantities equal. म्हणजे असं होऊ शकतं की दोन वेगवेगळ्या क्वांटिटीजचे डायमेन्शन्स सेम आहेत, याचा अर्थ असा नाही होत की त्या क्वांटिटीज इक्वल आहेत. ओके, दोन वेगवेगळ्या क्वांटिटीजचे डायमेन्शन्स सेम आहेत याचा अर्थ असा नाही होऊ शकत प्रत्येक वेळी की त्या क्वांटिटीज इक्वलच असतील. ओके, हे लक्षात घ्यायचं. सो हे ज्यावेळी आपण म्हणतो ना की असं ज्या केसेसमध्ये होतं त्यावेळी डायमेन्शनल अनालिसिसचं थोडंसं काय होऊ शकतं की बाबा आपण काय म्हणतो की दोन सेम क्वांटिटीज असतील तर त्यांचे डायमेन्शन सुद्धा सेम येतात, पण उलटी जी केस आहे डायमेन्शन सेम असतील तर क्वांटिटीज सेम पाहिजेत, हे मात्र प्रत्येक ठिकाणी होल्ड होत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि तिसरा आणि फायनल तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ही मेथड. दिस मेथड डज नॉट अप्लाय फॉर constants having dimension. For constants having dimension. ओके, ज्या कॉन्स्टंट्सना डायमेन्शन आहे असे सुद्धा कॉन्स्टंट्स असतात बरं का. फॉर एक्झाम्पल F इज इक्वल टू G(m1m2) अपॉन r². ओके, हा जो G आहे दिस इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, बरोबर आहे, UGC युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पण हा डायमेन्शनलेस नाही आहे, दिस हॅज डायमेन्शन्स. ओके, याला डायमेन्शन्स आहेत, तुम्ही फॉर्म्युला तयार करून त्याचे डायमेन्शन्स काढू शकता. अशा वेळी मात्र डायमेन्शनल अनालिसिसची पद्धत आहे ती मात्र अशा वेळी होल्ड होऊ शकत नाही. अशा वेळी हे जे G आहे हा G काय करतो ह्याच्यावरती काय ना काही इफेक्ट जरूर करतो. ओके, सो दिस वॉज द फायनल लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ओके, हे 3 लिमिटेशन्स मी डिस्कस केलेले आहेत. आणखीही लिमिटेशन्स काही असू शकतात, थोडे तुम्ही सुद्धा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. आणि आता जसा मी तुम्हाला अभ्यास दररोज किंवा हे जे लेक्चर्स तुम्हाला मी पाठवतो आहे त्याचा अभ्यास करायला विसरू नका. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, तुमच्या हातात जी वेळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आता जर उपयोग केला, आता जर त्या वेळेचा पूर्ण चांगल्या पद्धतीने वापर केला तर पुढे जाऊन यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा आणि अभ्यास व्यवस्थित करा. ओके, आणि सुमित कोचिंग क्लासेसशी लिंक रहा पुढच्या व्हिडिओसाठी. टिल देन, ऑल द बेस्ट.